पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरे ते BKC पर्यंत मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि मी सध्याला तीच दृश्य दाखवतोय। हे BKC मेट्रो स्टेशनवर आपण सध्याला आहे। आपण सध्याला बघू शकता कशा प्रकारची व्यवस्था सध्याला इथं करण्यात आलेली आहे। फुलांची सजावट देखील आपल्याला इथं पाहायला मिळते आहे। ही सगळी तुम्ही सध्याला एक्सक्लुसिव्ह दृश्य ABP माझावर बघता आहात, जे उद्घाटन झाल्यानंतरची ही सगळी सध्याला दृश्य आहेत। एकूण जर का पाहायचं तर वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स BKC हे कॉम्प्लेक्स आहे। इथून जर पाहायचं तर सांताक्रूज मेट्रो स्टेशन असेल, त्याच्या अगोदर बांद्रा कॉलनी असेल, इंटरनॅशनल एअरपोर्ट T1 असेल, त्यानंतर सहार रोड असेल, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट T2 असेल, मरोळ नाका, अंधेरी आणि आरे JVLR अशा प्रकारचा संपूर्ण प्रवास जो आहे ही आपल्याला मेट्रो करताना पाहायला मिळणार आहे। साधारणपणे 12-12.5 किलोमीटरचा हा संपूर्ण प्रवास या मेट्रोचा असणार आहे, ज्यामध्ये 10 रुपये ते 50 रुपयापर्यंत तिकीट आपल्याला ह्या मेट्रोचं पाहायला मिळेल। एकूण जर का पाहायचं तर साधारणपणे ही भुयारी मेट्रो असणार आहे, ज्यामध्ये दररोजच्या जर का फेऱ्या पाहायचं तर 96 ह्या फेऱ्या होताना आपल्याला पाहायला मिळतील आणि सोमवारपासून आपल्याला साधारणपणे 11 वाजता या मेट्रोची सुरुवात होताना दिसणार आहे। 9 गाड्यांद्वारे ही सेवा दिली जाणार आहे। आठवड्यामध्ये सकाळी 6 ते रात्री 10:30 पर्यंत ही मेट्रो सुरू असणार आहे। एकूण सुट्टीच्या दिवशी किंवा मग रविवारी जर पाहायचं तर सकाळी 8:30 वाजता ही मार्गिका आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल। एकूणच 48 ट्रेन कॅप्टन म्हणजेच चालक असून त्यामध्ये 10 महिला असल्याचं देखील आपल्याला यामध्ये कळत आहे। जेव्हा एकूण पूर्ण ज्या फेऱ्या आहेत त्या आपल्याला ह्या होताना पाहायला मिळतील, तेव्हा 50 रुपयावरनं याचा दर जो आहे तो 70 रुपये होताना पाहायला मिळेल। म्हणजे आरे ते कुलाबापर्यंत 70 रुपये हा दर होताना दिसेल। एकूण याची सेफ्टी जर का पाहायची तर आपण हे डोअर्स देखील बघतो आहे, सोबतच आतमध्ये देखील आपल्याला जी मेट्रो आहे त्याचे आपल्याला इथं दरवाजे पाहायला मिळतात, ज्या एकूणच सेफ्टीच्या दृष्टीनं हे सगळे दरवाजे ठेवण्यात आलेले आहे। प्रामुख्यानं 2 आपल्याला इथं प्रवेश घेण्यासाठी द्वार देखील वरती पाहायला मिळतात। प्रामुख्यानं जर का पाहायचं तर आरे मेट्रो ते इथपर्यंत जो BKC पर्यंतचा हा प्रवास असणार आहे तो साधारणपणे 12 स्टेशनचा आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे एकूणच पश्चिम द्रुतगती महामार्गावर जी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आपल्याला वांद्रेपासून अंधेरीपर्यंत होताना पाहायला मिळते, त्यामधनं कुठेतरी मुंबईकरांची सुटका आपल्याला होताना दिसणार आहे। कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।